नमस्कार मित्रांनो. मागच्या वेळेस आपण पार्ट 1 बघितलंय. व्हॉट इज द कोरिलेशन बिटवीन युअर वास्तू स्पेस अँड युअर सबकॉन्शियस माइंड. पार्ट 1 मध्ये आपण बघितलंय की तुमचं अंतर्मन जे आहे ते तुमच्या वास्तू स्पेस सोबत कशा पद्धतीने कनेक्ट असतं किंवा काम करत असतं. आपण त्याचं आज आपण सेकंड पार्ट घेणार आहोत. पण सेकंड पार्ट घेण्याच्या आधी तुम्हाला मागच्या फर्स्ट पार्टचं थोडंसं रिव्हिजन आपण करूया. मागच्या वेळेस आपण एक प्रश्न विचारला होता की इज दिस पॉसिबल हॅपन इन युअर लाईफ. इज इट पॉसिबल दॅट ऑल निगेटिव्हिटीज विल हॅव गॉन फ्रॉम युअर लाईफ अँड यू हॅव पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पर्सनली ऑर प्रोफेशनली. तुमच्या आयुष्यामध्ये असं होऊ शकते का तुमच्या आयुष्यातलं संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्हिटी जे काही निगेटिव्ह थॉट्स आहे, निगेटिव्ह वाईब्स आहे, निगेटिव्ह गोष्टी आहेत, या सर्वपणे निघून जातील आणि त्याचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे हा तुमच्या पर्सनल लेवललाही तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि प्रोफेशनल लेवललाही. बऱ्याच वेळेस याच्यासाठी किंवा हा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण कदाचित म्हणू की हे शक्य नाही. सेकंड वेळेस जर कोणी तुम्हाला विचारलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पैसा तुम्हाला मिळणार आहे, उत्तम समृद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे, तुमच्याकडे गाडी बंगला सर्व काही वैभव तुमच्याकडे असणार आहे आणि एक सुखी आनंदी आणि निरोगी कुटुंब तुमच्या सोबत असणार आहे. एवढं सर्व असणं म्हणजे स्वर्गच ना. आणि हे शक्य आहे का? म्हणजे आताच्या तुमच्या ज्या कंडिशनला बघितलं तर ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटेल की हे जादू आहे किंवा हे शक्य नाही, हे एक भ्रम आहे. पण हे होऊ शकतं काय? त्याचं उत्तर येस. येस, दिस कॅन बी ॲब्सोल्युटली हॅपनिंग इफ यू रिअली वॉन्ट. तर तुम्हाला खरीच अंतर्मनापासून आतून मनापासून हे पाहिजे असेल तरी होऊ शकते. फक्त त्यासाठी कंडिशन एक आहे, तुम्हाला त्याच्यावर 100% कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. तुमच्या स्ट्रॉंग विल पॉवर आणि फेथ, तुमचा विश्वास आणि तुमच्या सकारात्मक विचाराने हे शक्य आहे. कारण बुद्ध म्हणतात की जसे तुम्ही विचार करत जातात तसे तुम्ही होत जातात. अँड तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचे जे विचार आहेत, हेच तुमचं जग बनवण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. त्यासाठी आपण बघितलं तुमची जी सुपर पर्सनॅलिटी म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करून द्यायच्या असेल तर 2 पार्टामध्ये किंवा 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला काम करू शकतो किंवा अट्रॅक्ट करू शकतो. एक म्हणजे इनसाइड आउट आणि एक आउटसाइड इन असं आपण बघितलं होतं. इट्स अ टाइम टू एनहान्स अवर व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी. जसं बघितलं की आउटसाइड इन अँड इनसाइड आउट. पहिलं जे आपण या ठिकाणी बघत आहोत, म्हणजे आउटसाइड इन म्हणजे हा जो स्पेस आहे, आउटर सर्कमस्टन्सेस आहे, आउटर रियालिटी आहे, आउटर जे तुमचं वातावरण आहे म्हणजे वास्तू, या माध्यमातून तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये पोहोचू शकतात किंवा अंतर्मनाला स्ट्रॉंग एवढं अशा पद्धतीने तुम्ही करणार की त्या माध्यमातून त्या साधनेच्या माध्यमातून तुम्ही बाहेरील फ्रिक्वेन्सी या बॅलन्स करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट इंट्रोड्युसिंग यू टू द सुपर पर्सनॅलिटी. म्हणजे तुमच्यातली सुपर पर्सनॅलिटी सर्व अट्रॅक्ट करून घेण्यासाठी जी सुपर पर्सनॅलिटी आहे, या सुपर पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं काय, तुम्ही काय करू शकता. द इन्फायनाईट विजडम, ज्याला अंत नाही असं तुम्ही हुशारी, पॉवर, रिसोर्सेस तुम्ही तयार करू शकता. सप्लाय ऑफ न्यू आयडियाज तुम्हाला इन्फायनाईट घेऊ शकते. कॅन अट्रॅक्ट परफेक्ट पार्टनर ऑफ यू फॉर यू. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफ पार्टनर जो आहे, सहचारिणी आहे, सहजीवनी जी आहे, तुमची पत्नी, तुम्ही त्या तुमच्या पाहिजे असलेलं व्यक्तिमत्व तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. कॅन अट्रॅक्ट परफेक्ट अपॉर्च्युनिटी फॉर यू. तुमचं लाईफ करिअर बनवण्यासाठी तुम्ही
एक परफेक्ट अपॉर्च्युनिटी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता, कॅन मेक यू रिच, फेमस, ग्रेट अँड चेंज युअर हॅबिट, बिलीफ्स. इनसाइड आउट आपण बघितलं की बाय डुईंग रेग्युलरली मेडिटेशन, प्राणायाम, योगा, ज्या पद्धतीने आपण एक सुपर पर्सनॅलिटीचा फर्स्ट पार्ट घेतला होता की तुम्ही अंतमनाच्या ह्या साधनेच्या माध्यमातून रेग्युलरली मेडिटेशन, प्राणायाम आणि योगाच्या माध्यमातून तुम्ही फुलफिलमेंट करू शकतात, बाहेरील जगाला चेंज करू शकतात तुम्हाला पाहिजे तसं. आता याच्यामध्ये एक ही बघा, याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, ही वर जी आहे ही ब्रह्मांडी चेतना शक्ती आहे. ब्रह्मांडी चेतना शक्ती या माध्यमातून ही ऊर्जा शक्ती आपल्या पृथ्वीकडे येत असते. पृथ्वीच्या अवती ही आपली पृथ्वी बघा है ना, हा पूर्ण स्पेस आहे, हा पूर्ण ब्रह्मांड आहे. तर ब्रह्मांड चेतना शक्तीतून हा इथून ऊर्जा शक्ती या आपल्या पृथ्वी ग्रहावर एक बघा पूर्ण गोलार्धामध्ये पसरलेली आहे. दॅट इज कॉल्ड द ब्रह्मांडी चेतना शक्ती. आणि ही ऊर्जा शक्ती आपल्या पृथ्वी ग्रहावर येऊन काम करत आहे. आणि त्या पृथ्वी ग्रहावर आपण जे मानवरूपी संरचना तयार झालेली आहे तिथे राहण्यासाठी, तिथे पंचतत्वांसोबत वावरण्यासाठी, ते म्हणजे मानव शक्ती. हे बघा, ब्रह्मांड चेतना शक्ती, ऊर्जा शक्ती, पृथ्वी ग्रह आणि मानव, म्हणजे आपण अशा पद्धतीने ही इनसाइड आउट ही संरचना ब्रह्मांड चेतना शक्तीमध्ये काम करत असते, या स्पेसमध्ये काम करत असते. या अनुषंगाने या माध्यमातून आपण पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. जर याच्यामध्ये डिस्टर्बन्स असेल तर ही व्यक्ती डिस्टर्बन्स असेल, जर याच्यामध्ये एक ताल असेल किंवा ब्रह्मांड चेतना शक्तीसोबत ही मानव चेतना शक्तीची ताळ जुळलेली असेल तर मात्र तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी लाभण्यास मदत होते. निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजेच परमेश्वर, ज्याला आपण ब्रह्मांड चेतना शक्ती असं म्हणतो. आता एक लक्षात घ्या की ब्रह्मांड चेतना शक्ती, सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन, व्हायब्रेशन्स, या ज्या आपण एक 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 गोष्टी या पहिल्या आणि सेकंड पार्टमध्ये हँडलिंग करत होतो, याचा नेमका अर्थ काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळत होतात. तर ह्या काही स्टेट्स आहेत कॉन्शियसनेसच्या. जर या पहिला आपण कॉन्शियस स्टेट ऑफ माइंडमध्ये जर ठीक आहे ना, तर याला बीटा व्हायब्रेशन्स असं म्हणतात. याची सायकल जी आहे 15 ते 30 सायकल किंवा हर्ट्ज पर सेकंडला ही यंत्रणा ही चालू असते. अवेकनिंग स्टेट त्याला म्हणतो नॉर्मल अलर्ट कॉन्शियसनेस, जे आपण दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जगत असतो, वावरत असतो, बोलत असतो, एकमेकांशी व्यवहार करत असतो, त्या कॉन्शियसनेस अल्फा स्टेट ऑफ माइंडमध्ये, आपलं बीटा स्टेट ऑफ माइंडमध्ये. आता मी अल्फा स्टेट ऑफ माइंड जम्प करून थीटावर येतो, त्याच्यानंतर अल्फावर येतो. लक्षात घ्या, अल्फा थीटा अनकॉन्शियसनेस माइंड आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण डीप रिलॅक्सेशन किंवा स्लीप झोपेमध्ये असतो त्यावेळेस आपली हे जे पॅटर्न्स तयार होतात ना, हे पॅटर्न्स म्हणजेच थीटा लेवल 4 ते 8 हर्ट्ज पर सायकल पर सेकंडला हे तयार होतात. तर ह्याच्यामध्ये डीप रिलॅक्सेशन आपल्याला झोपल्यानंतर सकाळी आपण ज्यावेळेस उठतो तर आपली जी शरीर आहे ही रिज्युनवेट होत असते, रिएनर्जाइज होत असते. आणि आपण आदल्या दिवशी जर थकलेलो असलो तर श्रम करून थकलेलो असलो तर मग आपलं शरीर झोपल्यानंतर ती संपूर्ण यंत्रणा न्यूट्रलाइज होऊन जाते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण त्याच एनर्जीने आपण उठत असतो. तर यालाच म्हणतात थीटा लेवल ऑफ फ्रिक्वेन्सी. डेल्टा ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याच्याही वर गेलेलं, जिथे व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो. कोमा इन द सेन्स पण साधनेच्या माध्यमातून डेल्टा लो फ्रिक्वेन्सीमध्ये जागृत अवस्थेमध्ये राहून सुद्धा व्यक्तिमत्व डीप स्लीपमध्ये आणि ड्रीमनेस माइंडमध्ये राहू शकतो. जे मोठे मोठे ऋषीमुनी आहेत, जे साधक आहेत, ह्या लेवलला जाऊन पोहोचले असतात. ते दिसतात नॉर्मल, पण त्यांची सबकॉन्शियस लेवल किंवा अंतर्मनची जी लेवल आहे ही डेल्टा फ्रिक्वेन्सीमध्ये परावर्तित होत असते, झालेली असते. आणि त्यांना पंचतत्व म्हणा किंवा चक्रास म्हणा याच्यावर त्यांनी विजय प्राप्त केलेला असतो. त्यांना समोरच्याचा संपूर्ण ऑरा दिसतो, संपूर्ण एनर्जी दिसते
आणि फ्युचरही हे प्रिडिक्ट करू शकतात. तर आपण बीटा, थिटा आणि डेल्टा या लेवल्स आपण बघितलं. आता अल्फा लेवल म्हणजे काय? अल्फा लेवलचा मी अर्थ सांगतो. अल्फा लेवल याला सबलिमिनल माइंड सुद्धा म्हणतात, सबकॉन्शियस माइंड सुद्धा म्हणतात. जसं आपण थिटा लेवलला अनकॉन्शियस माइंड, आणि कॉन्शियस म्हणजे बाहेरची आपल्याला गोष्ट जाणवत नाही आणि आपण जो बदल असतो त्याला अनकॉन्शियस माइंड असं म्हणतो. तर सबलिमिनल माइंड आपण अल्फा स्टेट ऑफ माइंड बद्दल विचार करूया. सबलिमिनल माइंड म्हणजे सबकॉन्शियस माइंड. याच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत हे 9 to 14 सायकल पर सेकंड. यामध्ये रिलॅक्सेशन, शांत, कामनेस, मेडिटेशन्स, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन्स अशा पद्धतीच्या ह्या स्टेट अल्फा स्टेट ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये येतात. आता तुम्ही ज्या ठिकाणी आपला संपूर्ण संबंध ह्या अल्फा स्टेट ऑफ माइंड सोबत येतो, जे आपण ब्रह्मांड चेतनाशक्ती मागचं तुम्हाला दाखवलं ना, ते सर्व कनेक्ट करण्यासाठी हे अल्फा स्टेट ऑफ माइंड आपल्याला अट्रॅक्ट करता येतात, किंवा ही यंत्रणा किंवा ही संरचना मध्ये आपण परावृत्त होत असतो. तर आता लक्षात घ्या, ही अल्फा स्टेट ऑफ फ्रिक्वेन्सी तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये ज्याही पद्धतीने जगत आहात, ज्या ज्या वेळेस तुमचे निर्णय हे बरोबर होत जातात, डिसिजन बरोबर होत जातात, तुम्ही केलेलं काम बरोबर होत जाणार, तुम्ही केलेलं ड्रायव्हिंग म्हणा, तुम्ही केलेलं काम म्हणा, कुठली गोष्ट म्हणा, ज्यावेळेस ही त्या ब्रह्मांडाच्या चेतनाशक्तीसोबत राहून ती तुमच्यासोबत पॉझिटिव्ह एनर्जी किंवा शुभ परिणाम घडवून चालवते, ते म्हणजेच अल्फा स्टेट ऑफ फ्रिक्वेन्सी. त्यावेळेस जे असतात ते 9 to 14 सायकल पर सेकंड असतात. आता पण 24 तास ही आपलं माइंड त्या पद्धतीनेच असते का? नाही, त्याला क्रिएट करावं लागतं. इमोशन्सच्या माध्यमातून तुम्ही क्रिएट करू शकता, साधनेच्या माध्यमातून करू शकता, मेडिटेशनच्या माध्यमातून करू शकता. जसं मी सांगितलं की आजच्या दैनंदिन जगामध्ये किंवा आयुष्यामध्ये ही यंत्रणा किंवा या गोष्टी करणं हे शक्य नाही. मग आपण किंवा आपण याच्या इलेक्ट्रॉनिक्स जगामध्ये आपण पोहोचलो आहोत, आपल्याला गोंधळ असलेल्या या जगामध्ये आपण पोहोचलो आहोत. आपली दैनंदिन अवस्था अशी आहे की सकाळी उठलं आवाज जाणं आणि संध्याकाळी परत आपल्या परिवारासोबत वेळ देणं, या बऱ्याच गोष्टी आपण स्वतःकडे लक्ष आपल्याकडे दिल्या जात नाही. आणि त्याचे परिणाम असे होतात, जे मी तुम्हाला पहिल्या पेजमध्ये दाखवलं की पैसा आनंद सर्व गोष्टी एकत्र आल्या तरच जगण्याचा अर्थ आपल्याला कळतो. आणि ते सर्व स्वर्ग आहे या पृथ्वी तलावर. आपल्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला अल्फा स्टेट ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये काम करणे आले. अल्फा स्टेट ऑफ फ्रिक्वेन्सी अशी आहे की आपण त्याला आर्टिफिशियल विथ द हेल्प ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी, नॅचरल स्ट्रॅटेजी, नॅचरल लॉज ने आपण त्याला कुठल्याही मेडिटेशन्स न करता त्याला अट्रॅक्ट करू शकतो. बाहेर आउट ऑफ सर्कमस्टन्सेस किंवा फ्रिक्वेन्सी चेंज करून, म्हणजे वास्तू चेंज करून, वास्तूची फ्रिक्वेन्सी चेंज करून. राईट? चलो नेक्स्ट व्हिडिओ मोठा होतोय, पण हा जो व्हिडिओ तुम्ही ऐकला ना, तुम्हाला पुढचे सर्व विषय क्लिअर समजतो. हा बेसिक एकदम म्हणजे हा समजायला तुम्हाला सोपा गेला ना, समजलं दोन ते थोडं बोलून त्याला समजलं ना, तुमच्या सर्व वाटा तुमच्या अदरवाईज तुम्हाला काहीच करणार नाही. चलो नेक्स्ट. काळाची गरज आपली ब्रह्मांडीय फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आपल्या अंतर्मनाद्वारा ब्रह्मांडीय चेतनाशक्तीसोबत एकरूप करण्याची, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. त्याच्यामध्ये काय काय करावं लागलं आपल्याला की नियमित प्राणायाम किंवा वामापान करावं लागलं, नियमित ध्यान किंवा सैलवंशकाराने ध्यान करावं लागलं. स्वतःला तसेच कुटुंबात प्रत्येक सदस्याला जसे आहे तसे स्वीकार करावा लागेल. फार मोठी यंत्रणा घ्यावा. हे जे मी लिहिलेलं आहे तुम्हाला सांगितलं करून बघा, तुमची एनर्जी कशी वाटते बघा. स्वतः इतरांवर कुठल्या अपेक्षा नव्हतं, विना अट प्रेम करणे, ज्याला म्हणतात अनकंडिशनल लव. करून बघा, प्रयत्न करा. कुठल्याही कंडिशन्स टाकू नका. ना आईवर, ना बहिणीवर, ना भावावर, ना पत्नीवर, ना मुलावर. तुम्ही असं करा तरच तुमच्यावर आई कधी कंडिशन टाकते का कुठल्या टाइमावर? नाही. तुम्ही नैसर्गिक देण्याच्या नैसर्गिक शक्तीच आहे. हा ब्रह्मांडीय चेतनाशक्ती आपली ज्या वेळेस हे वर्ड यूज करतो, ब्रह्मांडीय चेतनाशक्ती म्हणजे ही पंचतत्व आहे. पाणी कधी असं कंडिशन्स करतात की बाबा फक्त जे श्रीमंत उद्योगपती आहेत त्यांनाच पाणी
त्याची परमेश्वर पिण्याची परमेश्वर असं नाही. सूर्यप्रकाश आहे, हवा आहे, आकाश आहे, हे सर्व अनकंडिशनल होतं. तर आपलं मूळ स्वभाव, मूळ रचनाच अनकंडिशनल आहे. अनकंडिशनल बीइंग्स जो है वो आपल्या लाईफ में बहुत सारा नेक्स्ट स्वतः व दुसऱ्यांना विना अट माफ करा. फॉरगिव्ह करा. तुम्हाला कोणी दुःख दिलं असेल, तुम्हाला यातना दिली असतील, तुम्हाला अभिशाप दिला असेल, किंवा तुम्हाला कडू बोललं असेल ना, त्यांना त्यांच्या कॉर्ड्स लावून त्याचा विचार नको, त्यांना विना अट फॉरगिव्ह करून टाका. की ज्या ज्या माफ केलं तुम्ही क्या करा. जसं तुम्ही हे करणार मित्रांनो, तुमच्या कॉर्ड्स तुमच्या शरीराचे जे चक्र आहे पुढे पण त्याविषयी अचूक बरोबर जाऊन तुम्ही माझ्या सोबत राहा. बहुत खजाना देने वाले आपके लिए, समझो. तर फॉरगिवनेस तुम्ही त्यांना विसरा, त्यांना माफ करा. तुमच्या शरीराचे सर्व कॉर्ड्स जे अटॅचमेंट आहे निघून जाईल. तुमचं स्वास्थ्य पण अतिशय उत्तम असू शकतो. चलो नेक्स्ट. निस्वार्थ सेवा, शुद्ध विचार किंवा भावना, तणावमुक्त जीवन जगण्याचा रोज दैनंदिन अभ्यास. दुसऱ्यांना नेहमी मदत करा, त्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. तू जैसे भी रखा मैं खुश हुआ, मैं खुश होगा. परमेश्वर तुझे जैसा भी रखेगा, जिस हाल में रखेगा मैं खुश रहूंगा, मैं खुश हो जाऊंगा. याच्यामध्ये यंत्रणा काय म्हणतो असतं की तुम्हाला खुश जे आहे, तुम्हाला आवडते, आनंद देते, आणि खुशीमुळेच तुमच्या स्टेट ऑफ माइंड मध्ये जाता. तुम्हाला खुश करण्यासाठी प्रमाणाची चेतनाशक्ती तुमच्याकडे तुम्हाला खुश करण्यासाठी बरेच गिफ्ट ऑफर करत असतात. त्यामुळे तुमची परिस्थिती कशी असू द्या, खुश राहा. खुश. चलो नेक्स्ट. मजा आया ना? चलो मजा आ रहा है. जिसको मजा आ रहा है वो कंटिन्यू करे. जिसको मजा आ रहा है वो लेफ्ट कर सकते हैं, लेकिन मेरे साथ में रहो. जबरदस्त काम होने वाला. चलो नेक्स्ट. अभी आउटसाइड इन हम देख रहे हैं अप्लाइंग एनर्जी वास्तु प्रिंसिपल. कुछ ना करते हुए आप बाहेरच्या वर्तमानात तुमचं लक्ष द्या. तुम्ही आता टचमध्ये आला विषयाच्या, तुम्ही आता थोड्याशा टचमध्ये आलेला आहे. आता बघा फार मोठी संकल्पना निघाला आउटसाइड इन कि आज बहुत बार फॉर सर ये होता नहीं हमसे रिलेशन करना. आप इतना बताते हो, इनसे बताते हो, सारा चीज करो, सिखा के जाता हो, लेकिन डेली में नहीं आता सर. फिर मैंने क्या किया, उसका सेकेंड पार्ट के लिए अप्लाई करना आउटसाइड बाय अप्लाइंग द एनर्जी वास्तु प्रिंसिपल. एनर्जी वास्तु प्रिंसिपल. Basically the mind concentrate on the word that energy. Everything is energy. So I apply this energy word in this sentence by applying energy vastu principle. That is called the Vastu Shastra. Okay? चलो. फिर से परत एक ब्रह्मांडी चेतना शक्ती, परत ही ऊर्जा शक्ती. आता संरचना आउटसाइड की नाही, म्हणून इथे थर पृथ्वी आले, पृथ्वीसोबत हे घर आले. घर बनवलं ना, पृथ्वी ग्रह बनवला, पृथ्वी ग्रहावर घर बनवलं. घर बनवले पंचतत्वांच्या प्रिन्सिपल ब्रह्मांडच्या चेतना शक्तीचे सर्व बायलॉज, एनर्जी बायलॉज तेव्हा तो यंत्रणा झाली. आता ज्याचं घर नवीन घर ज्यांना बनवायचं असेल किंवा ज्यांना नवीन घराची इच्छा असेल, त्यांनी माझ्याकडे वास्तूची जे प्लॅनिंग आहे त्यासाठी त्यांनी अप्लाय करा. त्यांनी फोन करून त्याची कन्सल्टन्सी घ्यावी. आणि ज्यांचे घर बनवून झालेलं आहे, ज्यांच्याकडे ड्रील बनवून झालेलं आहे, पण ते त्याच्यामध्ये खुश नाही आहेत, त्याचे नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्याची कमाई तुम्ही त्या घराला लावलेली असते. तुमचं स्वप्नात ते घर असते. एक लक्षात घ्या, एक घर म्हणजे नथिंग बट अवर चाइल्ड. आपला बच्चा आहे. एक लक्षात घ्या, जर तुमच्या मुलाचं
समजा तब्येत बरोबर असेल, तुम्ही काय करता? तुम्ही डॉक्टरकडे जातात ना. त्याचे हात पाय दुखत असतात, तर तुम्ही हात पाय करून फेकून तर नाही देत ना. कुठलंच आईवडील नाही देत. आईवडील काय करतात? उत्तम डॉक्टर शोधून काढतात, तिथून त्याची ट्रीटमेंट करतात आणि तिथं त्याला 100% बरं करतात. बरोबर की नाही? तसंच एनर्जीचा ही मोठ्या एनर्जीमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहत असतात, तर ही एनर्जी आपल्याला मानसिक स्तराला अशा पद्धतीने काम करत असते. मग आता तुम्ही राहत असलेल्या वास्तूमध्ये जर एनर्जाईज नाही आहे, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी काम करत नाही, निगेटिव्ह एनर्जी काम करत नाही, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही त्याच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. त्याच्या डॉक्टर म्हणजे कोण? आमच्यासारख्या वास्तुतज्ञ जे बऱ्याच वर्षापासून या फील्डमध्ये संपूर्ण एनर्जीसोबत त्यांची ओळख आहे, किंवा त्या एनर्जीला बोलतात. मग ती जमिनीची असेल, जमिनीच्या वरची असेल, अवतीभोवतीची असेल, किंवा हार्मफुल एनर्जी असते. हार्मफुल एनर्जीज हा विषय थोडासा गंभीर आहे, मी कधीतरी समजून सांगितलं. तर ओके, त्या सर्व फायंड आउट करण्याच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, ज्याला रेकनेक्टिव्ह म्हणतात, डाउजिंग, देन ऑरा स्कॅनर. तर आम्ही हे सर्व यंत्रणा सोबत घेऊन या पद्धतीने काम करत असतो आणि त्या एनर्जीज फाइंड आउट करू शकतो. सांगण्याचं तात्पर्य, तुमचं जर ड्रीम हाऊसमध्ये तुम्ही राहता, तिथे वास्तुदोष असेल, मग तुमचा बंगला असेल, फ्लॅट असेल, रो हाऊसेस असेल, एनिथिंग, ऑफिस असेल, है ना, इंडस्ट्रीज असेल, हॉटेल असेल, हॉस्पिटल असेल, व्हॉटएव्हर, तिथे तुम्हाला नाना प्रकारचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत आहे, याचं अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी जास्त हार्मफुल होत आहे. तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून तिथे ते पॉझिटिव्ह एनर्जी तयार करण्यासाठी तुम्ही सेवा घेऊ शकतात आणि त्याचे अनुभव किंवा त्याचं सपोर्ट तुम्ही फ्युचरमध्ये घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ब्रह्मांड चेतनाशक्ती, ऊर्जाशक्ती, पृथ्वी, ग्रह आणि घर यालाच म्हणतात आउटसाइड इन. ठीक आहे? बरोबर. निसर्ग नियम सहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजेच परमेश्वर. आता परमेश्वर तुम्हाला या शब्दाची ज्ञानपणापासून किंवा साम्यात म्हणून परमेश्वर शब्द वापरला. ऑथोराईज याचं मूळ जे वर्ड आहे किंवा त्याचा जो मिनिंग आहे ती म्हणजे ब्रह्मांडीय चेतना शक्ती. ओके, काळाची गरज आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी बाहेरील आकाशीय प्रोग्रामच्या माध्यमातून ब्रह्मांडीय चेतना शक्तीसोबत एकरूप करण्याची. व्हिडिओ परत मोठा होतो मित्रांनो, पण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला कलाटणी देणारा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला हा विषय अतिशय बरोबर समजून देण्यासाठीच असणार आहे. तुम्ही एकदा हा विषयाला तुम्ही जर मांडणी दिली, त्या विषयाला जर तुम्ही समजून घेतला, तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये असलेले ग्रह जर निगेटिव्ह वाईब्स देत असतील, तर तुमची वास्तू जर पॉझिटिव्ह बॅलन्स करून घेतली, तर तुम्हाला त्या पद्धतीचे निगेटिव्ह फळ मिळत नाही. लक्षात घ्या. एखाद्याच्या कुंडलीवरून किंवा एखाद्याच्या लग्न चार्टवरून त्याची वास्तूची व्यवस्था काय असेल हे करते, आणि त्या वास्तूमध्ये जर एखाद्या वास्तूमध्ये जर वास्तुदोष असेल, तर तिथे जन्मलेले जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या कुंडलीमध्ये सुद्धा त्याच भागामध्ये प्रॉब्लेम्स राहतात. म्हणजे कुंडली बनाए वास्तू, वास्तू बनाए जिंदगी. तर तुम्हाला थोडंसं हे बघा काय असते, बरेच मार्ग आहेत प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी, बरोबर आहे. पर वो प्रॉब्लम्स को तुम्हारे लाइफ से पूरा निकालने के लिए कौन देखते आ गया, तो आप खुद आ गया. तुम्ही स्वतः आहे ना, तुम्ही स्वतःच होऊ शकता. तर कशा पद्धतीने होऊ शकतात? काळाची गरज आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी बाहेर आकाशीय प्रोग्रामच्या माध्यमातून ब्रह्मांडीय चेतना शक्तीसोबत एकरूप करण्याची.
बरोबर. म्हणजे ह्या घराच्या माध्यमातून बाहेर अंतर्मनाकडे, म्हणजे जे काही ते अंतर्मनच आहे, बाकी काहीच नाही आहे. वास्तू एक जरिया है आपके अंतर्मन तक पहुंचने के लिए. लॉजिक 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 समझो नहीं इस बात की. ठीक है. वास्तू पण एक माध्यम आहे तुमच्या अंतर्मनाकडे जाण्यासाठी. बाकीची जी गोष्ट आपण करत आहोत ते एक माध्यमानं तुमच्या अंतर्मनापर्यंत जाण्यासाठी. काम हे अंतर्मनच करणार आहे, तुमच्या सबकॉन्शियस लेवलच करणार आहे, तुमची फ्रिक्वेन्सी लेवलच करणार आहे. जी फ्रिक्वेन्सी जे ट्यून तुम्ही ब्रह्मांडीय चेतनाशक्तीकडे पाठवतात, कॉस्मिक एनर्जीकडे पाठवतात, त्याच ट्युनिंगवर ते काम करत असते. 91.1 FM गाणं बजावतं. 91.01 केलं तर होईल का? 91.09 केलं तर होईल का? फ्रिक्वेन्सी बसणारच नाही, कारण की त्याची फ्रिक्वेन्सी सेट आहे 91.1. 92 ला होणार नाही, 90 ला होणार नाही आणि 80 होणार नाही. ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये त्या गाणं ऐकायला येतं ती फ्रिक्वेन्सी 91.1 रेडिओ फ्रिक्वेन्सी. बरोबर. तसंच आपल्याला संपूर्ण शरीराची सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे. संपूर्ण हे जे चालू आहे त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करण्यासाठी चालू आहे. तर त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही कशा पद्धतीने अनडिस्टर्बन्स कनेक्ट करू शकता युनिव्हर्सल कॉस्मिक एनर्जीसोबत, त्याची संरचना आहे. बाहेरील अवकाश बाहेरील म्हणजे हे अवकाशातून अंतर्मनाकडे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी एक निसर्ग नियमानुसार वास्तूचे बांधकाम करावे. दॅट इज जे चालू पाणी दिलं होतं, जे मी मला सांगितलं की निसर्ग नियमाच्या आधारे जे वास्तूचे प्लॅनिंग्स आहे त्या पद्धतीने बांधकाम करू शकतात. सेकंड, निसर्ग नियमानुसार वास्तू बांधली नसल्यास पिरॅमिड यंत्रणाद्वारे करावी. पिरॅमिड यंत्रणा आहे, बाकी काही नैसर्गिक ऑइल्स आहेत, ऑइल पण त्याला म्हणतो, ॲरोमा थेरपी पण त्याला म्हणतो. तर या माध्यमातून अशा बऱ्याच विविध प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून आपण फ्रिक्वेन्सी कव्हर करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅलन्स करत असतो. तर ही एक सेकंड आहे, त्या विविध प्रकारच्या पायराकाठ फोर्च्युनिश यांचा वापर करावा. पायराकाठ काय आहे, तुमच्या जगभरामध्ये असलेले मेडिसिन लॉजिक करण्यासाठी. फॉर्च्युनिश काय आहे, तुमच्या मनातून एक इच्छा जेवढं तुम्हाला पूर्ण करायची त्यासाठी. याचं ह्या दोघांचं तुम्ही लक्षात ठेवा ना. हे तुम्हाला अतिशय सगळं पुढच्या पुढच्या पार्टमध्ये आपण समोर येणाऱ्या काही पार्ट्समध्ये. नंतर पायराग्नीच्या माध्यमातून घराची व्यवस्था अंतर्मनाला ऊर्जा बळ देण्याची क्रिया करावी. आता पायराग्नी म्हणजे काय आणि ते कसं काम करते, ते यंत्र काय आहे, कसं आहे, कसं आहे, एनर्जाइज करावं लागते, कशा पद्धतीने कम्युनिकेशन करावं लागतं त्या ब्रह्मांडासोबत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. याचं एक प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवणार आहे. जसं एक व्हिडिओज मी अपलोड करणार आहे, काळजी करू नका. चला नेक्स्ट, घरातील संपूर्ण अडगड दूर करावी. सध्या तर हे करून टाका तुझ्या हातामध्ये आहे. नेक्स्ट आहे आपले घर जसं आजूबाजूचं परिसर संपूर्ण होतं स्वच्छ ठेवावे. तुमच्या हातामध्ये आता आहे, करून टाका. झाडे लावावी, तुमच्या हातामध्ये आता आहे, करून टाका. व त्याची निगा राखावी. हे थोडंसं निमित्त आहे, याची सवय लावावी लागेल, करा. पायराकाठ व डिवाइन ब्लॉकेटचा नियमित वापर करा. पायराकाठ तिथे करून आल्यावर डिवाइन ब्लॉकेट काय आहे, डिवाइन ब्लॉकेटच्या वापरामुळे औरा कसा वापरतो, आपली रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढते है ना. हे सर्व आपण पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत पार्ट्समध्ये. ठीक आहे, व्हिडिओमध्ये कनेक्ट करा. चला नेक्स्ट, वास्तुशास्त्र म्हणजेच तुमच्या स्वप्नांचे एक कल्पवृक्ष. वास्तुशास्त्र आले, पैसा समृद्धी. ओके नेक्स्ट,
गाडी, बंगला, सुख, आनंदी, निरोगी कुटुंब आणि केव्हा तुम्हाला पाहिजे असेल तर, केव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीसोबत काम करत असाल तर, पण केव्हा नेहमी हातात हात घेऊन तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीसोबत, त्या यंत्रासोबत तुम्ही काम करत असाल तर. मित्रांनो, जिथून सुरू केलं होतं तिथे जर आपण एंड केलेला आहे. आता तुमचा फर्स्ट पार्ट आहे ना, फर्स्ट पार्ट तुम्हाला ह्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अतिशय चांगला समजला असेल असं मी गृहीत धरतो. समजला असेल 100%. नाही समजलं असेल तर पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही बघा, है ना. या व्हिडिओला ज्यावेळेस तुम्ही 2, 3, 4 वेळेस तुम्ही बघणार ना, तुम्हाला दुसऱ्या वेळेस अजून चांगला समजेल, तिसऱ्या वेळेस अजून चांगला समजेल, चौथ्या वेळेस त्याच्यापेक्षा अजून चांगला समजेल, 5व्या वेळेस तुम्हाला त्याच्यातील मर्म कळायला लागतील. बट 5व्या वेळेस बघितल्यानंतर, 5व्या वेळेस पूर्ण शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला याचं मर्म कळायला लागेल. म्हणजे तुम्हाला काय करतं की 10-15 वर्षाचं जे असं छाननी करून देते, गॉड गिफ्टेड आहे तुम्ही, चांगली करून देते. तिथून जे फाईन जे पडणार ना तुमच्या आयुष्यात परिस्थिती, तेच तुम्हाला चिंता है ना. तो बने रहो, मजा आएगा. लाइफ में चेंजेस एक्सपीरियंस करके देखो. हमारा जन्म ही हुआ है एक्सपीरियंस करने के लिए उस प्लैनेट के ऊपर. तो ये सारा चीज़ आपको मैं करवाता हूँ. ठीक है, तो आजचा विषय आपण इथेच संपवूया. तुमचा खूप धन्यवाद. तुम्हाला कुठली वास्तू कन्सल्टन्सी हवी असेल फोन करा. वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या. ऑनलाईन वास्तू कन्सल्टन्सी भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेरही आपण प्रोव्हाइड करत असतो. ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणचं नॉर्मेटिव्ह लॅटिट्यूड तुम्ही मला प्रोव्हाइड करायचा, प्लॅन प्रोव्हाइड करायचा आणि निश्चित करून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये घर बसणार एनर्जी क्रिएट करण्याची. चलो, थँक्यू व्हेरी मच. विश यू गुड लक. नमस्कार. थँक्यू.